पाण्याच्या नंतर पहिल्याच वर्षी आपण चायनाला एक्सपोर्ट केला होता माल. तर आपले 1200 ते 1300 कॅरेट 600 झाडामध्ये निघले होते. आणि तिथून पुढे आपली दंबा तळ्यापासून आपली चांगली सुरुवात झाली. 2016ला आपण तळं खोदलं. दुष्काळी परिस्थिती होती आमच्या इकडं. तळं खोदल्याच्या नंतर आपल्याला पाणी झालं. त्याकडून पाहुण्यारावळ्याकडून काही इकडून मित्राकडून पैसे आणून हे पेपर वगैरे टाकला. पण माझं सक्सेस झालं. माझं हे होतं का बाबा माल आपलं हे झालं पाहिजे पाहुण्याला, म्हणजे पैसे बी निघले पाहिजे. त्यावेळेस आपला पहिल्याच वर्षी शेततळ्यामुळे आपला भारी माल आला एकदम. आणि मग योगायोग आमचे अमोल शेट्टे सर आहे, करमाडचे माझे मित्र आहे कृषी सेवावाले. ते म्हणे बा पडोल तुझा माल तर लय छान आहे, चायनाला एक्सपोर्ट करतो का? मग मी म्हणलं हो सर करतो, करू ना. आमची शेती अशी होती म्हणजे पाहायला जात नव्हती. डेव्हलप थोडं थोडं करीत करीत आता तळ्यामुळं आमचं बगीचे हे ते चांगलं आहे सर. टोटल क्षेत्र समजा 12.5-13 एकर आहे समजा. आपल्या शेतकऱ्याकडे जमिनी भरपूर आहे, पण मग पाणीच नसलं तर काय करायचं त्या जमिनी. तर मी माझं वैशिष्ट्य म्हणजे ही जमीन आम्ही इकडे यायचं, डोंगराळ भाग होता आमचा, प्यायला सुद्धा पाणी भेटत नव्हतं आम्हाला. मग आम्ही वडील बोर एकर विहिरीत एकर सीझन मध्ये भरपूर पाणी राहायचं. मी वडिलांना म्हणायचो बाबा आपल्याला तळ करायचं. वडील म्हणतो जमीन गुंतितो का? नाही. मग ज्या वेळेस आम्ही तळ खोदलं ना, त्यावेळेस तळ्याचा वडिलाला समजलं का बाबा पाणी काय चीज आहे म्हणून.